माझ्या इंस्टाग्राम पेजवरती मी खूप दिवस झालं चांगला प्रोडक्टिव्ह कंटेंट दिला नाहीये. तर 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण ओपन करून बघूया. आपली खिचडी झाली मस्त. अभी मस्त खिचडी खाएंगे. ये खिचडी खाएंगे. खिचडी मी असं बालिशपणा करते ना, म्हणूनच मी सिंगल आहे. सो असा आहे तिलक. याचं मी मिनिंग पटकन सांगते तुम्हाला. ही आहेत कृष्णाची पावलं आणि ही आहे तुळशीचं पान. वा, साखर नाही टाकली. नमस्कार मंडळी अँड वेलकम टू सपनाज लाईफ. तर आज आहे गोकुळाष्टमी आणि ब्लॉग बनवायचं असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. तर म्हटलं की चला असं रँडमली शूट करते मी. आज आहे गोकुळाष्टमी, इंडिपेंडन्स डे पण आहे. दोन्हीच्या पण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि आज आहे माझा उपवास. मी खिचडी बनवते किचनमध्ये. सगळी तयारी करून ठेवली, फक्त खिचडी बनवायची बाकी आहे. तर चला आता आपण किचनमध्ये जाऊया. तर चॉपिंग मी आत्ता केलंय आणि साबुदाणा मी रात्री भिजत घातलेला, खूप छान भिजलाय हा. तर चला आता आपण खिचडी बनवूया. इकडे मी कढई ठेवले. आता ह्याच्यात टाकूया तेल. तर खूप लोकांना खिचडीमध्ये जिरा आणि कोथिंबीर पण घालतात, पण मला ते आवडत नाही. बटाटा आपला चांगला भाजलेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. मी बहुत मुश्किल आहे यार, शूट करते करते खाना बनाना. आता आपण ह्याच्यामध्ये मिरची घालूया, थोडंसं नमक. आता मी ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट घालते. मला शेंगदाण्याचा कूट जास्त आवडतो खिचडीमध्ये. आपला शेंगदाण्याचा कूट मिक्स करून झालेला आहे. निकल जा बाई, निकल जा. मी आता ना थोडीशी खाऊन बघितली, याच्यामध्ये मीठ कमी होतं म्हणून मी थोडंसं मीठ ॲड केलंय. तर आपली खिचडी बनवून झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि याच्यावरती आता मी 10 मिनिटं झाकण ठेवेन. तर आतमध्ये जाऊन मी ट्रायपॉड घेऊन आले, कारण की मला एका हाताने शूट करताच येत नव्हतं. आणि ट्रायपॉड आणला ना तरी काय सांगू विषय, ट्रायपॉड नसा इकडे तिकडे हे करावं लागतं. म्हणजे एक त्या हँगलला शूट करतं मला हे दाखवायचं, तर पण मला ते काढावं लागतं. याचा मला कंटाळा येतो, म्हणून मग मी हातानेच आपलं इकडे इकडे असं केलं, झालं आपण हात जगन्नाथ. तर 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण ओपन करून बघूया. आपली खिचडी झाली मस्त. अभी मस्त खिचडी खाएंगे. ये खिचडी खाएंगे. खिचडी मी असं बालिशपणा करते ना, म्हणूनच मी सिंगल आहे. पहिले मी खिचडीसाठी उपवास पकडायचे. म्हणजे आई म्हणायची की तुझा उपवास आहे का, तर म्हणजे हा माझा उपवास आहे. आणि मग जे उपवासाचं ते पण खाणार आणि जे उपवासाचं नाही ते पण खाणार. आणि मग जेव्हा खिचडी खायची तेव्हा म्हणणार हा माझा उपवास आहे. पण आता मी मोठी झाली, मी असं नाही करत. मी आपल्याला पाठवलेलं दही आणायला, तो आता येईलच. मग आपण खिचडी खाऊया. अँड प्लीज इग्नोर माय नॉन एस्थेटिक किचन. दिस इज नॉट माय हस्बैंड किचन, दैट्स वाई. ओहो, इंग्लिश इंग्लिश मेरे को भी इंग्लिश आता है थोड़ा थोड़ा, लेकिन थोड़ा थोड़ा आलेला आहे अप्पा. गिरणा मत भाई प्लीज. आता मी आप्पाला देऊन येते. वा, साखर नाही टाकली. ठीक आहे, व्यवस्थित लाव. मागच्या वेळी लावलं नव्हतं तर मुंग्या गेल्या होत्या. माकड आलं इथे. चलो मी आता खिचडी खाते. एवढीशा प्लेटमध्ये घेतलंय मी. खाऊन सांगते तुम्हाला मी कशी झाली ते. मस्त. मी खिचडी संपवते आणि माझी बरीचशी कामं आहे ते आवरते आणि मग तुमच्याशी बोलते. बाय. 2000 years later. तर आत्ता वाजले 7:30 आणि मी चालले इस्कॉनच्या मंदिरात. आणि मी एक छान असा ड्रेस वेअर केलाय. मी टिकली लावली नाही, कारण की मला इथे तिलक लावायचा आहे, तर तो फक्त राहिलाय. तिलक लावणार आणि पटकन जाणार, कारण की खूप उशीर झालाय मला. सो चलो. तर हे गोपीचंदन आहे, हे एवढंच राहिलंय आता. हे आज मी ऑन कॅमेरा करते, तसं तर मी ऑफ कॅमेरा करते, पण आज तुम्हाला बघायला भेटते. मला इथे समजत नाही. एक मिनिट मी आरशात बघून लावते, मला समजत नाही. ओके, सो तिलक लावून झालेला आहे माझा. आता मी जाणार आहे इस्कॉनच्या मंदिरात. आरती तर झालेलीच आहे, कारण की आम्हाला टायमिंग माहीत नव्हतं आज आरतीचं. सो म्हटलं आता दर्शन तरी घेऊन यावं. सो असा आहे तिलक. याचं मी मिनिंग पटकन सांगते तुम्हाला. ही आहेत कृष्णाची पावलं आणि ही आहे तुळशीचं पान. सो असा एक तिलक लागला जातो. आपल्या हिंदू धर्मात ह्याला जास्त महत्त्व आहे.
रांग लागले इथपर्यंत आहे. तर पोचलेले आम्ही मंदिराजवळ. आता तुम्हाला मंदिर दाखवते. खूप जास्त गर्दी आहे इथं, तरी पण मी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दर्शन झालेलं आहे माझं. उपवासाचं आहे ना? मला वाटलं की शिरा आहे म्हणून. आहे का? अच्छा, ठीक आहे, चालेल. तर दर्शन घेऊन झालेलं आहे माझं आणि आप्पा गेलाय महाप्रसाद आणायला. मला इथं बसवले. तो बोलला की इथं बस, मी आणतो, कारण की खूप मोठी लाईन आहे. मी तुम्हाला दाखवते, एवढी मोठी लाईन आहे. तर आत्ता आम्ही इथे महाप्रसाद घेतोय. मी तुम्हाला दाखवते काय काय इथे. तर पुरी, भाजी, डाळ भात आणि ही खीर कशाची काय माहीत नाही मला. मी खाऊन बघते. तर झालेलं आहे आमचं जेवण. आणि प्लेट धुते. तर आता चाललोय आम्ही घरी. आता मी घरी गेल्यावर तुमच्याशी बोलते. बाय. तर पोचलेले मी घरी आणि आत्ता वाजले 11:15 आणि मला खूप जास्त झोप आली. तर आज आहे जन्माष्टमी आणि स्टार्टिंगला मी चुकून दुसरीच काहीतरी बोलली, गोकुळ अष्टमी काहीतरी, ते मी आत्ता बघितलं. तर आज मी गेले होते इस्कॉनला आणि मंदिर खूप छान आहे. मला खूप छान वाटतं त्या मंदिरात जायला, बसायला. तुम्हाला जर हे मंदिर बघायचं असेल तर त्याच्यावर मी पूर्ण व्हिडिओ बनवेन, कारण की मी जाते ना तर छोटे छोटे शॉर्ट घेते आणि त्याच्यामध्ये पूर्ण मंदिर दिसत नाही. ते मंदिर कुठं आहे, त्याचं टायमिंग काय, हे तुम्हाला बघायचं असेल तर मला या व्हिडिओ खाली कमेंट करा. हे मंदिर जवळच आहे, मला माझ्यापासून तर 2 मिनिटाच्या अंतरावर येते, त्याच्यामुळे मला काय लांब जायचं नाही. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची ती म्हणजे माझ्या इंस्टाग्राम पेजवरती मी खूप दिवस झालं चांगला प्रोडक्टिव्ह कॉन्टेंट दिला नाहीये. तर मला थोडंसं वेळ द्या, मी पुन्हा खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला देईन. कारण की असं झालं की खूप जास्त हेक्टिक होते सगळं आणि मला हे मॅनेज करता करता मला अशी तारेवरची कसरत होती कधी कधी. तर मला थोडासा वेळ द्या, मी खूप छान छान कॉन्टेंट घेऊन येईन तुमच्यापर्यंत. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.